जो पुरुष विद्याधीन नव्हे तो ब्रह्मविद्ये अधिकार असते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की ज्यावेळेस पुरुष हा एखाद्या विद्या त्याला झालेली नसेल तर त्याच माणसाला म्हणजे कोऱ्या माणसाला ब्रह्मविद्येचा का अधिकार येतो, ब्रह्मविद्या त्याला होऊ शकते. त्यांनी याबद्दल एक दृष्टांत दिलं आहे आपल्याला, तुपा भाताच्या घासाचा दृष्टांत. एक मुलगा असतो आणि तो मुलगा त्याच्या मित्राकडे जेवून येतो. दिवसा कुठं जेवून येतो काय माहीत. मग रात्री त्याची आई त्याला तुपा भाताचा घास करून त्याला खाऊ घालते, परंतु तो इकडं तोंड वळतो तिकडं तोंड वळतो, खात नाही. त्याप्रमाणे ज्या माणसाला एखाद्या 81 कोटी 1,10,10 देवतेच्या विद्या आहेत, एखादी जरी विद्या झाली असं तरी त्या माणसाला ब्रह्मविद्या होऊ शकत नाही. कारण ते स्वामींनी सांगितलं बिढारावर काही बिढार असे, बिढारावर बिढार राहू शकत नाही. तसं एक विद्या देवतेची विद्या जर झाली असेल तर त्याच्यावर ब्रह्मविद्या राहू शकत नाही. मायबाभाऊ, देवतेचे 9 थवे आहेत: कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, शकुन, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाया शकुंडीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 1,15,00,000, अष्टभैरव 8, विश्वरूप 1, चैतन्य. अशा 81 कोटी 1,10,10 देवता आहेत आणि तेवढे त्यांच्या विद्या आहेत. प्रत्येक देवतेला एक विद्या आहे आणि ती विद्या आपण ह्या सृष्टीमध्ये आपण जेव्हा भ्रमत असतो आणि ज्यावेळेस आपण चतुर्विधीला जातो, मग त्या सृष्टीमध्ये स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष अशा चतुर्विधी दिला जातो. आणि चतुर्विधीपैकी कर्मभूमीला म्हणजे कर्मभूमी म्हणजे मनुष्य देहामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण अनेक कर्मे करत असतो. संत आणि असंत कर्मे करतो. संत कर्मी बी करतो आणि असंत कर्मी बी करतो. आपण बऱ्याच लोकांना जीव घालतो, पंक्ती करतो, अशा अनेक लोक करतात. आणि त्या पंक्ती करते वेळेस एखादा जर ज्ञानविग्रह कोणी बी देवतेचा 81 कोटी 1,10,10 देवता आहेत, त्या देवतेपैकी कोण्याही देवतेचा ज्ञानविग्रह किंवा विद्यावंत जीव जर गेला तर त्या जीवाच्या स्वरूपावर लेप लागत असतो, त्या विद्येचा लेप लागत असतो. आणि ज्यावेळेस तो लेप परवडील येईल त्यावेळेस त्या देवतेची विद्या होत असते माणसाला. त्या विद्येचा संचार विद्यावंत करतो आणि विद्याचा संचार झाला की मग आपण काय होतं आहे, आपल्याला त्या विद्येचा संचार 1 ते 4 देवतेच्या ज्या विद्या येतात त्याला शिल्पविद्या म्हणतात. तर त्या विद्येमध्ये माणूस सावध असतो. तर कधी माखापाखा बेसावध असतो तो, म्हणजे अमावस्या पौर्णिमाला त्याला मळ आणि पिंड स्थापक असतात आणि तो मग त्याच्याकडे हे होतो. परंतु 5 आणि 9 स्थानीच्या जे देवता येतात त्यांना मात्र नित्य मळ आणि पिंड स्थापक असतात. त्यामुळे त्यांचा मनुष्य देहाचा जो लेप आहे तो म्हणजे झाकला जातो, बंद होतो आणि विद्याचा लेप सुरू होतो. आणि तिथं मात्र तो जो विद्यावंत आहे त्याला तो कोणचंही काम करू शकत नाही. कारण त्याला अष्टस्वभाव नसतात. त्यानं जेवलं काय न जेवलं काय, जेवलं तरी काही फरक नाही आणि न जेवलं तरी त्याला काही मृत्यू येत नाही. तर परंतु 1 ते 4 देवतेच्या विद्यावंताचं तसं नाही. तर अशाप्रमाणे 1 ते 4 देवतेच्या ज्या विद्या झाल्या किंवा 5 ते 9 स्थानीच्या विद्या झाल्या तर त्या कशामुळे होतात, विद्यावंताच्या ठिकाणी आपण भजन घातलेलं पाहिजे आपल्याला. तर त्यावेळेस ते लेप लागतो आणि मग नंतर विद्या होतात. आणि विद्या झाल्यानंतर आपल्याला काय होतं आहे, आपला मग काय होतं, मग आपल्याला त्या ब्रह्मविद्या होऊ शकत नाही. तर तेच देव सांगतात आपल्याला की जो पुरुष विद्याधीन नव्हे, जर एखाद्या विद्येचा जर संचार झालेला नसेल त्याला तर त्याला मात्र ब्रह्मविद्या होऊ शकते. असे अनेक माणसं असतात
मग ते आपल्या संपर्कातले ज्याला समजा आता कलियुगात तर विद्यावंत नाही आणि विद्या होऊ शकत नाही, परंतु द्वापार युगामध्ये जर आपल्या संबंधातले लोक असले, कोणी असले आणि त्याला जर त्या तशा विद्या झालेल्या असल्या, तर त्याला आपण किती बी विद्या देण्याचा म्हणजे ब्रह्मविद्या शिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते ब्रह्मविद्या घेऊ शकत नाहीत. त्याचमुळं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की जो पुरुष विद्यादी नव्हे, जर एखादी विद्या जर त्याला झालेली नसेल तर ब्रह्मविद्या अधिकारात तर त्याला ब्रह्मविद्येचा अधिकार असतो, नाही तर त्याला ब्रह्मविद्या होतच नाही. पण जो माणूस कोरा आहे त्याला मग त्या कोऱ्या माणसाला मात्र ब्रह्मविद्या होऊ शकते. आणि ब्रह्मविद्या झाली आणि त्यानं जर आचरण चांगलं केलं आणि आचरण चांगलं केलं, अस्थिपरी आचरली तर तो आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर त्याला मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर त्याला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होतो आणि पुन्हा सुखी श्रीमंताच्या घरून परमेश्वर 12 वर्षाला त्याला येऊन भेट देतात आणि त्याला काढून घेऊन देतात आणि त्याचा उद्धार करतात. अशा प्रकारे स्वामीनं आपल्याला सुटसुटीत छोटे 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 सूत्र सांगितलेले आहेत भाऊ. ते सूत्र आपण समजून घ्यायला पाहिजे आणि समजून घेऊन आपण त्याचा विचार करायला पाहिजे, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.